हाय, मी एज्युकेटर क्लासेसची स्टुडंट आहे. माझं नाव प्रांजल प्रशांत गांगुर्डे आहे. मी 7th स्टँडर्डची स्टुडंट आहे. आजचा टॉपिक आहे मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप हा 1673 मध्ये अँटॉन वॅन लिव्हनहुक यांनी इन्व्हेंट केला होता. He was first to observe live bacterial and protozoa cell under the microscope. ते पहिले ह्युमन बिंग होते ज्यांनी की बॅक्टेरियल आणि प्रोटोझोन सेल्स ऑब्झर्व केले होते मायक्रोस्कोपच्या खाली. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. सेल्स असतात ते खूप छोटे असतात साईजमध्ये आणि आपण ते आपल्या डोळ्यांनी बघू नाही शकत. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर युनिट्स युज्ड फॉर मेजरिंग द साइजेस. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर हे असे हे युनिट्स आहे साईजला मेजर करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल पॅरामेशियम इज अबाउट 10 मायक्रोमीटर. फॉर एक्झाम्पल पॅरामेशियम हा 10 मायक्रोमीटर आहे. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड 1 to 3 मायक्रोमीटर आहे आणि पोलिओ व्हायरस 28 नॅनोमीटर आहे. आता इथे मायक्रोस्कोपची डायग्राम आहे. इथे आयपीस, ट्यूब, कोर्स फोकस नॉब, फाईन फोकस नॉब, ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस, स्टेज, बेस, इल्युमिनेटर. आयपीस and I-spy also known as a ocular lens. त्याचं फंक्शन आहे and eyepiece main function is to project a magnified image to the eye of the viewer. एखादी इमेज आपल्याला व्ह्यू करून ते दाखवतं. कोर्स फोकस नॉब, इट इज यूज्ड फॉर मेकिंग लार्ज ॲडजस्टमेंट्स टू द फोकस ऑफ द स्पेसिमेन्स. ते आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून एखादी इमेज लार्ज करून दाखवतं. Objective lens, a key component of a microscope or a telescope that forms the first magnified image of an object being viewed. ऑब्जेक्टिव्ह लेन्स खाली आपण एखादं सेल किंवा एखादं मायक्रो ऑर्गॅनिझम ठेवून त्याला आपण लेन्सने सेट करून त्याला आपण व्यवस्थित बघू शकतो. इल्युमिनेटर, अन इल्युमिनेटर इज अ डिव्हाइस दॅट प्रोड्यूस लाईट डायरेक्ट टू द स्पेसिफिक एरिया ऑर रिफ्लेक्ट्स ऑर कॉन्ट्रॅक्ट्स लाईट. इल्युमिनेटर एखाद्या स्पेसिफिक एरियावर जे लाईट असतं ते चमकवत असतं किंवा रिफ्लेक्ट करत असतं. फाईन फोकस नॉब, इट इज युज्ड फॉर ॲडजस्टमेंट ऑफ स्पेसिमेन. ते ऑर्गॅनिझम्सच्या ॲडजस्टमेंटसाठी असतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण ओनियन सेल मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केला तर आपल्याला ह्या प्रकारे त्याचं स्ट्रक्चर दिसेल. त्याच्यासाठी आपल्याला एक पीस ऑफ ओनियन, त्याला आपल्याला त्या ओनियनच्या पीसला आपल्याला सेपरेट करावं लागेल. त्याची थिन स्किन असेल ती, आणि मग आपल्याला ते त्याच्यावर आपल्याला ड्रॉप ऑफ वॉटर आणि ड्रॉप ऑफ आयोडीन टाकावं लागेल आणि मग आपल्याला असं प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल जिथे की आपल्याला न्यूक्लियस, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम दिसेल. आणि द शेप ऑफ द ओनियन सेल इज अ रेक्टँग्युलर शेप. जो ओनियन सेलचा जो शेप आहे तो रेक्टँग्युलर आहे. The components of the onion cell: nucleus, cell wall, cytoplasm, cell membrane. आणि त्याचे components nucleus, cell wall, cytoplasm आणि cell membrane. Thank you.